नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुमच्यासाठी एक चरोलीमध्ये आहे. चरोलीमध्ये बघतोय आपण, एक्सप्लोर करतोय. चरोलीमध्ये का बघायचा फ्लॅट, त्याच्यामागे पहिले आपण 2-3 रिझन बघूया. आणि तुम्ही जर फ्लॅट बघणार असाल ना, एकदम एक नंबरचा टॉपचा फ्लॅट आहे आणि बिल्डर पण तसा आहे, लेगसी चांगली आहे, लँड पार्सल छान आहे, पूर्ण व्हिडिओ एकदम बेस्ट होणार आहे. तर आज चरोलीमध्ये यायचं रिझन असं आहे की चरोली मागच्या 1 इयरपासून खूप मोठ्या लेवल आपल्यातून चेंजेस येत आहेत. खूप मोठे मोठे डेव्हलपर एंट्री मारलेली आहे. आणि याच्या मागले रिझन असं आहे की अपकमिंग आय टी पार्कचा प्लॅन चांगला आहे. त्यानंतर चरोलीमधले रोडची कनेक्टिव्हिटी चांगली ऑलरेडी झालेली आहे. त्याचबरोबर ती ग्रोथ आणि ॲप्रिशिएशन खूप चांगलं मिळालेलं मागच्या वर्षी कम्पेअर टू मागच्या 2-3 वर्षापासून. तर त्यामुळं तुम्ही चरोलीला 100% एक्सप्लोर केलं पाहिजे आणि चरोली हा प्लॅन पीसीएमसी मध्ये ठेवलाच पाहिजे. मोशीच्या नंतर ऑलरेडी आता चरोलीमध्ये लोक मॅक्सिमम एंटर करतायत फ्लॅट घेण्यासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी. तर आज आपण असाच एक डेव्हलपरचा प्रोजेक्ट एक्सप्लोर करतोय जो 3 एकर मध्ये आहे, ज्यामध्ये 2 BHK 750, 800 आणि 850 स्क्वेअर फीट आहेत. आणि तुम्हाला 3 BHK पण याच्यामध्ये बघायला मिळणार आहे जवळपास. त्याचा टोटल स्क्वेअर फीट आहे 1175. टॉपचा प्रोजेक्ट, टॉपचे अमेनिटीज आणि टॉपचे कार्पेट एरिया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पूर्णपैकी डीप डिटेल्स घेणार आहोत. कनेक्टिव्हिटी पण तुम्हाला सांगणार आहे. कनेक्टिव्हिटी जर बघितलं, पिंपरी चिंचवड इथून तुम्हाला 7 ते 8 किलोमीटर आहे. मग चालू होते इकडे सगळ्यात बेस्ट कनेक्टिव्हिटी, ती म्हणजे ईस्ट लोकेशनची. ती आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. खराडी, वाघोली, त्याचबरोबर ती विमाननगर. हा जो रोड दिसतोय हा विमाननगरला जाणाराच रोड आहे. तिथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी डायरेक्टली मिळते. मग नंतर डायरेक्टली नगर हायवे भेटतो. त्याचबरोबर ते तुम्हाला युवन आय टी पार्क आहे. त्यानंतर तिकडे येरवाडा आहे, विश्रांतवाडी, या सगळ्या गोष्टी आहेत. लोकेशन तुम्हाला इथून चांगलं कनेक्टिव्हिटी होणार आहे. कारण बघा, आता तुम्हाला जर बघितलं तुम्ही खराडी वगैरे एरियामध्ये ऑलरेडी 2 BHK ची प्राइसिंग तुम्हाला शेअर झालेली आहे. तर तुम्हाला खूप जास्त ऍप्रिशिएशन बघायला मिळणार ह्या लोकेशनला. चरोलीमध्ये प्राइसिंग जर बघितलं तुम्ही तर मिनिमम 50 lakhs पासून पण चालू आहेत. 2 BHK चांगला 750 स्क्वेअर फीटचा. तसाच प्रोजेक्ट आपण एक्सप्लोर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मी सॅम्पल फ्लॅट. चला. प्रोजेक्टचे सॅम्पल फ्लॅट जिथून स्टार्ट होतो तिथून तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला दिलेलं जातं इथं तुम्हाला गोदरेजचं व्हिडिओ डोअर फोन. त्यानंतर ही तुम्हाला प्रायव्हसी इथून स्टार्ट होती. देन जसं तुम्ही एंटर करताय आतमध्ये, एंटर केल्याच नंतर तुम्हाला हा सेपरेट लॉबी स्पेस आहे. लॉबी स्पेस यासाठी इथं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कबर्ड्स बनवता, इथं तुम्हाला तुमचं बेसिक नीड्स ज्या बाहेर जाण्यासाठी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं सेटअप करू शकता चांगल्या पद्धतीनं. देन जसं तुम्ही डोअर्स बघता तुम्ही आतमध्ये आल्यानंतर युरोपाचे थोडेसे जरा झूम करून जर बघितलं ना, तुम्हाला इथं कुठंही इथं तुम्हाला एकदम धारदार असं वाटत नाही दरवाजाचं, कारण का हा कर्व करून दिलेला आहे लहान मुलांना लागू नये ह्यासाठी. आणि तुमचा दरवाजा इनकेस जरी जोरात आपटला गेला, दरवाजा लागला गेला, तरी नॉईस होत नाही, कारण रबर कोटिंग सगळ्यांना केलेली आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला यायचं आहे ह्या तुमच्या लिव्हिंग्समध्ये. लिव्हिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इथं भेटतो एल शेपमध्ये तुमचा सोफा. आणि त्यानंतर जसं तुम्ही ह्या साईडला जाताय, तुम्ही ह्या साईडला तुमचा लिव्हिंगचा एरिया आहे. आणि तुम्हाला हॉल साईज बघायला मिळते 23 बाय 11. हा एवढा मोठा ह्यूज हॉल आहे. याच्यामध्ये तुमची किती मोठी फॅमिली असेल तर प्रॉपर पद्धतीने सेटअप होते. कारण का हॉल साईज खूप मोठा आहे. स्क्वेअर फीट मी तुम्हाला दाखवतोय 1175. याच्यामधली पॉईंट नंबर 2 जी सगळ्यात मेन नोटीस करायची असते ती म्हणजे फ्लोरिंग टू टॉप. याची हाईट मॅक्झिमम दिलेली जाते तुम्हाला 9.5 स्क्वेअर फीट किंवा 9.25, 9.15 ते 10च्या आतमध्येच असते, 9.10च असते. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला याची टोटल हाईट बघायला मिळणार आहे 10 फीटच्या पेक्षा वरती. म्हणजे तुम्ही तुमचं कितीही कसंही फर्निचर ज्यावेळेस करताना, तर तुम्हाला इथं फर्निचर करून बघा व्यवस्थित सेटअप बसलेला असतो या ठिकाणी. तर जसं तुम्ही एंट्री करताय, फॅमिली मोठी आली त्यामुळे फ्लॅट मोठा आला, त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात पहिले भेटतो तो म्हणजे हा गेस्ट बेडरूम. गेस्ट बेडरूमची साईज आहे 13 बाय 10 विथ अटॅच टॉयलेट बाथरूम. या आतमध्ये एकदम स्पेशियस विथ बेड आणि कबर्ड लावून पण तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण अटॅच बघायला मिळतो, तो पण एकदम स्पेशियस. त्यानंतर जसं तुम्ही गेस्ट बेडरूम दिलाय तसं गेस्ट बेडरूमला बाल्कनी बघून घ्या तुम्ही. एवढी मोठी बाल्कनी आहे की तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी एंटायर कवर्ड बाल्कनी, त्याचबरोबर ती एवढा ओपन स्पेस. कारण का फ्लॅट मोठा,
घर मोठं, त्याचबरोबर तुमची बाल्कनी पण मोठी. तर असा फ्लॅट आपण पूर्णपैकी एक्सप्लोर करणार आहोत. एकदम लॅविश फ्लॅट आहे. 2 BHK स्क्वेअर फीट पण मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. सिटिंग अरेंजमेंट झाली, त्यानंतर तुम्हाला यायचंय ह्या तुमच्या किचन मध्ये, जे की किचन तुम्हाला पण एकदम स्पेशियस आहे, एल शेप मध्ये आहे. आणि सगळ्यात बेस्ट दोन गोष्टी बघा तुम्ही, तुम्हाला इथे दिलेले 2 सेपरेट सिंक. हा झाला तुमचा वॉटर प्युरिफायचे टॅब्स आहेत. तिथं तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला फिल्टरचा टॅब असतो पीसीएमसी कॉर्पोरेशन पाण्याचा. हा झाला तुमचा इंटरनली वॉटर सप्लायचा. ह्याच बरोबर तुम्हाला सेपरेट ड्राय सिंक इकडे दिलेला आहे. डिश वॉशर तुम्ही करू शकता किंवा अजून सेपरेट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली मॅनेजमेंट करू शकता. हा झाला ड्राय टेरेसचा एरिया. हा तुम्हाला इकडे युटिलिटी एरिया तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बनवू शकता. आणि वरच्या साईडला तुम्हाला कॅबिनेट्स, त्यानंतर तुम्हाला इकडे रेफ्रिजरेटर वगैरे सगळ्या गोष्टी बनवू शकता. एवढं स्पेशियस किचन आहे, सगळ्या लेडीजना नक्की आवडेल. कारण का हा स्पेस पाहिजे असतो हा सेपरेट तुम्हाला. त्यानंतर फॅमिली मोठी, डायनिंगला कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही बॉस. फुल साईज डायनिंग टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3, 3, 6, 7, 8 लोकांचा व्यवस्थित डायनिंगचा सेटअप आहे दिलेला त्याच्यामध्ये. डायनिंग नसेल पाहिजे, डायनिंग काढून टाकला तर हॉल साईज बघा तुम्हाला 23 फीटची लेंथ आहे, 23 आता तुम्हाला दाखवतो. पॉईंट नंबर 1 सांगितला तुम्हाला की थोडीशी हाईटचा असेल. पॉईंट नंबर 2 मायक्रो पॉईंट सांगतो मी तुम्हाला, जे की छोटे छोटे नोटीस करायचे असतात. ते का करायचे असतील, 3 BHK मध्ये मॅक्झिमम तुम्ही बघतात की 2 बेडरूमला 2 टॉयलेट असतात आणि कॉमन मध्ये असतं. इथं तुम्हाला जेवढे 3 बेडरूम आहेत, 3ही बेडरूमला इंटरनली मास्टर टॉयलेट बाथरूम दिलेला आहे, कॉमन मध्ये तर आहेच आहे. सगळ्यात पहिले आपण एक्सप्लोर करूया तुम्हाला हा तुमचा फर्स्ट किड्स बेडरूम. सॉरी, हा सेकंड बघितला ऍक्च्युली आपण. सगळ्या स्टार्टिंगला आपण गेस्ट बेडरूम बघितला, हा तुमचा किड्स बेडरूम. किड्स बेडरूमला एवढी मोठी विंडो आहे, जे की तुम्हाला इथून ओपन होणार आहे. खालची जी असेल ही परमनंट कवर्ड असेल, कारण का छोट्या मुलांसाठी ही सेफ्टी सिक्युरिटी म्हणून केलेली आहे. देन त्यानंतर तुम्ही बघून घ्या टॉयलेट बाथरूम, जो की गेस्ट बेडरूमला अटॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न दिसणार आहे. कमोडसाठी दिलेल्या सगळ्या गोष्टी ह्या वेस्टर्न मध्ये असतील. त्यानंतर हा झाला तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम. कारण का आपण सगळे बेडरूम एक्सप्लोर करतोय, सगळ्या बेडरूमच्या सायझेस एक्सप्लोर करतोय. त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पण बघायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात बेस्ट आहे तुमचा हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये अजून तिसरी एक मायक्रो पॉईंट गोष्ट सांगायची ती म्हणजे याची साईज तर तुम्हाला आहे जास्त, जवळपास 10 बाय 14ची. याला अटॅच तुम्हाला बाल्कनी पण बघायला मिळणार आहे. बाल्कनी कवर्ड असेल, पूर्ण मोठी बाल्कनी दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला इथं तुमची प्रायव्हसी पण बघायला मिळणार आहे. कवर्ड बाल्कनीचे बेनिफिट्स ते असतात. आता तुम्हाला जे मायक्रो पॉईंट मी पॉईंट नंबर 3 सांगणार होतो ना, तो पॉईंट नंबर 3 असा आहे वॉकिंग वॉर्डरोबचा. त्यानंतर ग्लास वॉल पण सेपरेट दिलेला आहे त्यामध्ये. आतमध्ये तुम्हाला बाथचं सेक्शन वेगळं आहे, त्यानंतर टॉयलेटचं सेक्शन वेगळं आहे, आणि त्याचबरोबर ते तुम्हाला कवर्डचं सेक्शन पण वेगळं दिलेलं आहे. असा हा एंटायर 3 BHK आहे, 1175 कार्पेट एरियाचा. यामध्ये तुम्हाला 2 BHK मिळणार आहेत 750, 800, 850 आणि 850. म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्हाला याच्यामध्ये 2 BHKचे आणि त्याचबरोबर ते 3 BHKचे पण. जसं आता आपण तुम्ही तिथून हॉल बघितला, त्याचबरोबर ते तुम्हाला फर्स्ट बेडरूम बघायला मिळणार. त्यानंतर इकडच्या साईडला तुमचे 2 बेडरूम साईजेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्णपैकी फॅमिलीचं सेटअप आणि हे होतं. आता आपण बघूया, तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला याच्यामध्ये आता पॉईंट मायक्रो पॉईंट नंबर 4. मायक्रो पॉईंट 4 नंबरमध्ये काय येणार आहे तुम्हाला, एका फ्लोअरला फक्त 4 फ्लॅट. येस, टोटल लँड पार्सल आहे 3 एकरचं. यामध्ये तुम्हाला जवळपास अर्धा ते 1 एकरमध्ये पूर्णपैकी ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. सगळ्यांना कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे त्याच्यामध्ये. ॲम्युनिटीजमध्ये जर बघताय तुम्ही, गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. रूफटॉपला पण काय ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. आणि टोटल 20 फ्लोअरची बिल्डिंग्स आहेत. टोटल 4 बिल्डिंग्स येणार, 4 पण 20 फ्लोअरच्या. आणि त्याचबरोबर ती माय वन कन्स्ट्रक्शन आहे. कारण का माय वन कन्स्ट्रक्शन जिथे येते तिथे थोडंसं तुमच्या अपग्रेडेड कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये तुम्ही कन्वर्ट करता.
आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहेत एंटायर प्रोजेक्टमध्ये. त्याचाच आता तुम्ही कार्पेट बघितला, कॉस्टिंग, त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी, पोझिशन तुम्हाला सांगतो इथं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे आफ्टर 2 इयर्स. डेरा डेट जवळपास बघितली तर डिसेंबर 28ची आहे. बिफोर डिसेंबर 28 तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा हँडओव्हर होऊन जाणार आहे. आणि त्याचबरोबर की तुम्हाला आता मी सांगणार आहे 2 BHKची प्राइसिंग. 2 BHKची प्राइसिंग स्टार्ट होते मिनिमम 70 पासून आणि मल्टिपल ऑप्शन असल्यामुळं थोडीफार प्राइसिंग कमी जास्त होणार आहे. आणि 3 BHKची प्राइसिंग जर तुम्हाला याच्यात बघितली तर 1.1 CR, 1,10,00,000मध्ये याची प्राइसिंग जाते. आता ह्या लोकेशनला फ्लॅट का घ्यायचा याच्या मागलं रिझन मी तुम्हाला सांगतो. रिझन याच्या मागलं हे आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अपकमिंग जो IT पार्क तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे प्राईडवेल सिटीच्या जवळ, याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच IT पार्क पुढच्या 4-5 वर्षामध्ये इथं नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज ज्या प्राइसिंग ह्या एरियामध्ये आहे 2 BHKच्या मिनिमम 50 पासून पण स्टार्टिंग आहे. पण डेव्हलपरची लेगसी, ब्रँड क्वालिटी डिपेंड ऑन सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल घर, टॉपच्या गोष्टी जर पाहिजे असेल तुम्हाला, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. प्राइसिंग कमी जास्त होत राहतील, निगोशिएशनचा पार्ट असेल. जर याच्या पूर्ण डिटेल्स घ्यायचे असेल, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल माझी पण, तर खाली नंबर दिलेला आहे, कॉल करा साईड व्हिजिटसाठी आणि लवकरात लवकर तुम्ही साईड व्हिजिट आजच बुक करा आणि ह्या फ्लॅटमध्ये लवकरात लवकर राहायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिलीपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.